हाय नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांनी 2025 मध्ये नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेले आहे किंवा ज्यांनी 2025 च्या आधी यूट्यूब चॅनल चालू केलेले आहे तर त्या सर्वांच्या व्हिडिओजला 7 ते 8 च्या वरती व्ह्यूज येत नाही किंवा ज्यांचे कमी व्ह्यूज वरती व्हिडिओ काय होत आहे थांबले जात आहे। तर असे भरपूर लोकांच्या म्हणजे कमेंट येत होत्या की आमच्या व्हिडिओच्या व्ह्यूज येत नाही किंवा आमचे व्हिडिओ लगेच थांबले जात आहे 7 ते 8 व्ह्यूज वरती। तर असं का होतंय तेच मी आज तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ह्या चुका जर तुम्ही दुरुस्त केल्या तर दुसऱ्या दिवसापासून तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज यायला सुरुवात होईल। तर बघा आता तुम्ही व्हिडिओ बनवला बरोबर, तर व्हिडिओ बनवल्यानंतर मोस्ट ऑफ लोक आता तुम्ही जे व्हिडिओ बघणार आहे तुम्हाला पण जाणवेल तर तुम्ही व्हिडिओ काय करता YouTube मधून अपलोड करता। म्हणजे असं म्हणा की जेवढे 100% लोक जे YouTube वापरता त्याच्यातले 90% लोक हे काय करतात YouTubeवर क्राउड करून गर्दी करून बसलेले सगळे YouTubeवरून अपलोड करताय। मोस्टली YouTube हे काम करतच नाही। YouTubeने काय केलं, YouTube ही फक्त एक कंपनी आहे, तिने तिचं एक ऑफिस बनवलेलं आहे YT स्टुडिओ। जिथं काय करते तो YT स्टुडिओ का तिने सगळं काम देऊन टाकलेलं आहे। ते YT स्टुडिओज काय करते YouTubeचे सर्व कामं बघते। मग कोणी व्हिडिओ अपलोड केला, कोणी कोणत्या क्रायटेरियाचा कोणता कंटेंट बनवलेला आहे, मग तो व्हिडिओ कोणत्या लोकांपर्यंत सजेस्ट करायचा किंवा कोणत्या लोकांना तो काय करायचा पाठवायचा नाही, हे सगळं काय करतोय अल्गोरिदम हे YT स्टुडिओ सेट करते। मग त्यामुळे काय करायचं, तुम्ही जे यूट्यूबमध्ये जाता, यूट्यूबवरती जाऊन प्लसवरती जाता, तिथून व्हिडिओ सेट करता। मोठं लोक असंच करता। तर हे न करता आजपासून तुम्ही काय करा, तुमचा व्हिडिओ YT स्टुडिओमध्ये जा। YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वरतीच कोपऱ्याला ॲरो दिसेल, म्हणजे असा वरती जाणारा ॲरो दिसेल। त्या ॲरोवरती जाऊन काय करायचं, तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला व्हिडिओ तुमचा अपलोड करायचा आहे। आता तुम्ही म्हणाल आम्हाला YT स्टुडिओमधला काही म्हणजे प्रोसेस माहीत नाही, तर YT स्टुडिओ आणि यूट्यूबला जसं तुम्ही व्हिडिओ अपलोड करता सेम प्रोसेस आहे YT स्टुडिओला। तिथं काही तुम्हाला वेगळं करायचं नाही। जसं तुम्ही यूट्यूबवरती माहिती भरत होते का इंडिया टाकायचे, प्रायव्हेट टाकायचे का पब्लिक टाकायचे का किड्सला शो करायचं का नाही करायचं, सगळी अगदी तशीच माहिती तुमची YT स्टुडिओला येणार आहे। तुम्हाला काय करायची, ती माहिती YT स्टुडिओला भरायची आणि तुमचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे। याने काय होणार आहे, YT स्टुडिओ त्याच्या यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये तो तुमचा व्हिडिओ काय करेल, सेट करेल, फिक्स करेल आणि तो AI काय करेल, मग AI लगेच तुमचे व्हिडिओ जे लोक तुमच्या व्हिडिओबद्दल सर्च करताय त्या लोकांना काय करेल, तुमचा व्हिडिओ सर्च करेल किंवा तुमचा व्हिडिओ सर्च फीडमध्ये टाकेल। ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही आजपासून YT स्टुडिओमधून व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करा, जेणेकरून तुमचा व्हिडिओ पटकन अल्गोरिदममध्ये सेट होऊन लगेच तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज वाढायला लागतील। त्यानंतर बघा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, अपलोड केल्यानंतर काय होते, तुमच्या व्हिडिओजला खूप सारे व्ह्यूज आल्यानंतर तुम्हाला कळतं की मी ह्या व्हिडिओवरती ही मिस्टेक केलेली आहे किंवा ही चूक केलेली आहे, मला ही चूक म्हणजे क्लिअर करायची आहे आणि परत व्हिडिओ अपलोड करायचा आहे। तुम्ही तो काय करता, व्हिडिओ डिलीट करता। तर हे एकदम चुकीचं आहे। याने काय होते, तुमचा चॅनल म्हणजे यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये कळतं की हा व्हिडिओ डायरेक्ट डिलीट झालेला आहे आणि डायरेक्ट डिलीट झाल्यामुळे काय होते, तुमचा चॅनल हा डेड होतोय, त्याची ग्रोथ कमी होऊन जाते। म्हणजे नंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड जरी केले तरी तो काय करतोय, त्याला लवकर व्हायरल करत नाही किंवा लोकांपर्यंत सजेस्ट करत नाही। मग तुम्हाला व्हिडिओ डिलीट करायचाच आहे तर तुम्ही कसं करणार, YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय कराल, त्या व्हिडिओला डिलीट करण्याऐवजी आधी अनलिस्टेड करा। अनलिस्टेड केल्यानंतर अनलिस्टेडच्या 1 तासानंतर तुम्ही तो व्हिडिओ प्रायव्हेट करा आणि प्रायव्हेट केल्यानंतर 24 तासांनी तो व्हिडिओ काय करा, डिलीट करा। यामुळे काय होणार आहे, यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये येणार आहे का तुमचा व्हिडिओ प्रायव्हेट झालेला होता, अनलिस्टेड झालेला होता, त्यानंतर डिलीट झालेला आहे, तर तो अल्गोरिदममध्ये काय होणार नाही, सेट होणार नाही किंवा तो यूट्यूबला मेसेज सेंड करणार नाही, यूट्यूबच्या AIला तो मेसेज पाठवणार नाही का तुमचा व्हिडिओ डायरेक्ट डिलीट झालेला आहे किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी मिस्टेक होता। म्हणजे जेणेकरून तुमचं चॅनल काय होईल, स्लो होऊन जाईल किंवा तो आपण म्हणतो डिॲक्टिवेट होतो, तसं डिॲक्टिवेट होणार नाही। त्याच्यानंतर बघा तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काय होते, तुम्ही एखादा आता सपोज मॉनिटायझेशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे। जसं की आता मी एक व्हिडिओ अपलोड केला, त्याच्यामध्ये माझ्या खूप साऱ्या चुका आहे किंवा यूट्यूबच्या पॉलिसी तो काय करते, फॉलो करत नाहीये, पण त्या व्हिडिओजमुळे मला व्ह्यूज मिळालेले, सबस्क्रायबर मिळालेले। मग मी काय करेल, ते व्हिडिओ डिलीट जर केलं तर माझे सबस्क्रायबर तर नाही जाणार, पण माझा वॉच टाईम हा जाणार आहे। मग मी तो व्हिडिओ डिलीट करणार नाही, मी काय करेल, तो प्रायव्हेट करते। तर तसं करायचं नाही, तुम्ही व्हिडिओ प्रायव्हेट करू नका। प्रायव्हेट केल्यामुळे काय होते, ते पण यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये फिक्स होते। तुम्ही मॉनिटायझेशन अप्लाय केलं तर तुमचा व्हिडिओ तुम्ही प्रायव्हेट केलेला आहे आणि यूट्यूब तर आता एवढं म्हणजे हुशार झालेलं आहे, पहिलं तरी माणसंच चालवायचे, आता तर त्यांनी AI आणलेला आहे। तो AI काय करतो, अगदी तुम्ही काही चुकी करा किंवा तुम्ही काही प्रोसेस करा, 1 सेकंदात त्याला दिसतंय सगळं, म्हणजे 1 सेकंद पण नाही लागत, एवढा कमी टाइम
टाईममध्ये तो तुमच्या एरर डिटेक्ट करतोय. तर तुम्ही प्रायव्हेट केल्यानंतर त्यांना कुठेतरी कळून जाणार आहे का ह्या चॅनलवरती काहीतरी मिस झालेलं आहे किंवा काहीतरी मिसयूज झालेला आहे किंवा तुम्ही काहीतरी चुकीचं कंटेंट बनवलं आहे किंवा चुकीच्या गोष्टी करून तुम्ही तुमचे सबस्क्रायबर किंवा तुमचा क्रायटेरिया फुल केलेला आहे. त्यामुळे काय होणार आहे, जी माणसं चेक करतील ते माणसं पण तुमचं यूट्यूब एकदम काटेकोरपणे चेक करतील आणि जे यूट्यूब असेल, जे AI असेल, तो AI पण काय करेल अगदी काटेकोरपणे म्हणजे एकदम सिली मिस्टेकमुळे तुमचं मॉनिटायझेशन कॅन्सल करू शकतो. तर त्यामुळे कृपया तुमचा व्हिडिओ प्रायव्हेट करू नका. त्यानंतर तुम्ही काय करताय, व्हिडिओ अपलोड करताय. काही लोक काय करतात त्यांच्या सोयीनुसार व्हिडिओ अपलोड करतात. मोस्टली गृहिणी असतात, त्या काय करतात, त्यांना आज व्हिडिओ टाईम भेटला नाही भेटला तर त्या 4-5 दिवसांनी करतात. त्यानंतर जेव्हा टाईम भेटेल तेव्हा त्या व्हिडिओ अपलोड करतात. काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर 2 दिवसांनी टाईम भेटत असेल पण तुम्ही काय करा, एक आज जर व्हिडिओ अपलोड केला, तुम्हाला 2 दिवसाचा गॅप द्यायचा आहे, तुम्ही 2 दिवसांनी गॅप द्या, त्यानंतर तुम्ही अपलोड करा. पण त्यानंतर पण तुम्ही 2 दिवस गॅप द्या, नंतर परत व्हिडिओ अपलोड करा. यामुळे यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये हे तुमच्या ॲक्टिव्हिटी सेट होत आहे. त्यानंतर बघा, टायमिंग फिक्स ठेवा. आता जर तुम्ही अपलोड करताय 2 दिवसांनी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण टायमिंग जर तुम्ही आज 6 वाजता व्हिडिओ अपलोड केला तर त्यानंतर पण तुम्ही नंतरचे 2-3 दिवसांनी तो 6 वाजेचाच टायमिंगला अपलोड करा. याने काय होणार आहे, यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये का तुमच्या चॅनलच्या ॲक्टिव्हिटी ह्या टायमाला होता आणि जे तुमचे सबस्क्रायबर असतील किंवा जे तुमच्या कंटेंटबद्दल सर्च करतील त्यांना त्या टाईमलाच तो काय करेल, लगेच तुमच्या व्हिडिओबद्दल सर्च करेल किंवा तुमचा व्हिडिओ त्यांच्या फीडमध्ये टाकेल, सर्च फीडमध्ये टाकेल. यामुळे तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी खूप मदत होईल. त्यानंतर बघा, आपण व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ बनवल्यानंतर काय करतो, काही लोक जसा तसाच व्हिडिओ घेतात आणि अपलोडला टाकून देतात. नाही तिथे थंबनेल टाकत, नाही लोक काही कंटेंट टाकत. आता थंबनेल टाकणं का गरजेचं आहे, तर पहिले बघा, आपण जेव्हा व्हिडिओ बघतो आपण थंबनेलवरूनच व्हिडिओ बघतो किंवा यूट्यूब लोकांना पहिले थंबनेलच म्हणजे सजेस्ट करते. मग तुम्ही जर थंबनेलच टाकलं तर तुमचा म्हणजे व्हिडिओ लोकांच्या याच्यात जाणार कसा काय, ठीक आहे. म्हणजे तुमचं दिसतंय पण लोकांचा तिथं काय होतंय, पहिला फोकस हा थंबनेलवरती जातो. थंबनेल इम्प्रेसिव्ह वाटलं तर काय करता येईल, समोरचा व्ह्युअर्स असतो तो काय करतो, तुमचं थंबनेल अट्रॅक्टिव्ह वाटलं तर तुमच्या व्हिडिओला क्लिक करतो. पण थंबनेलच दिसलं तो काय करतो, लगेच स्क्रोल करून खालचा व्हिडिओ बघतो. त्यानंतर बघा, तुम्ही टायटल टाकलं एखाद्या व्हिडिओला, आता टायटल टाकलं म्हणजे काही लोक वगैरे टायटल टाकतच नाही, ब्लँक ठेवता, नाही तर काहीतरी एखादं 2025 डेट वगैरे टाकून देतात. आता जर मी स्वतः आहे, मला यूट्यूब मॉनिटायझेशन पॉलिसी पाहिजे, मी कोणत्या व्हिडिओजवरती जाईल, ज्या व्हिडिओजवरती टायटल आहे की यूट्यूब मॉनिटायझेशन पॉलिसी. पण जर तुम्ही टायटलच टाकलेलं आणि तुम्ही जरी मॉनिटायझेशनचा व्हिडिओ बनवला आहे तर तो कसा काय सर्चमध्ये जाईल किंवा तुमचा व्हिडिओ कसा काय सर्चिंगमध्ये येईल. मग भरपूर लोक म्हणतात आमचा चॅनल सर्चमध्ये जात नाही, आमचा व्हिडिओ सर्चमध्ये जात नाही. मग का जात नाही, तर ह्या गोष्टींमुळे तो जात नाही सर्चमध्ये. आणि चॅनलचं नाव तुम्ही असं ठेवा ना की म्हणजे ठीक 4-5 लोकांचं म्हणजे 4-5 लोकांचं कॉमन असलं तर चालेल किंवा म्हणजे थोडंफार चेंजेस ना असलं तर चालेल. पण मग असं 10-15 लोकांचं तोच चॅनलचं नाव आहे, तुम्ही त्याच्यात काहीतरी थोडंफार चेंजेस करणार आणि ते चॅनल टाकणार तर तो चॅनल लवकर सर्चमध्ये जात नाही. तर तुम्ही काहीतरी असं चॅनलचं नाव युनिक सजेस्ट करा की जेणेकरून तुमचं चॅनल काय होईल, हा लवकर लोकांच्या सजेशनमध्ये जाईल, ठीक आहे, किंवा लोकांना सर्च होईल. त्यानंतर बघा, तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही टॅग लावता. आता टॅग लावणं लोक म्हणजे टॅग, आता टायटल टाकले मग टॅग टाकणं काही गरजेचं आहे का, तर टॅग टाकणं खूप गरजेचं आहे. का टॅग टाकणं गरजेचं आहे बघा, तर आता तुम्ही गुगलला जा, गुगलला गेल्यानंतर तिथं फक्त सिम्पली टॅग जनरेटर टाका. टॅग जनरेटरमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे, तुमचा जो व्हिडिओचा टायटल आहे तो टायटलमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला तिथे पेस्ट करायचा आहे, म्हणजे तिथे टाकायचा आहे. तो काय करेल, तुमच्या ज्या टॉपिक रिलेटेड जेवढ्या काही टॅग्स असतील त्या सगळ्या टॅग काय करेल, तो तुम्हाला खाली देईल. मग त्या तुम्हाला उचलून फक्त तुमच्या व्हिडिओच्या टॅगमध्ये टाकायच्या आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकायच्या आहे. याने काय होईल, तुमच्या व्हिडिओबद्दल म्हणजे आता तुमचा सपोज पॉलिसीबद्दल असेल, आता तुमचा जर सपोज टॅग असेल हॅश पॉलिसी, तर काय होईल, हॅश पॉलिसीमुळे तुमचा म्हणजे जे YT स्टुडिओ आहे तो अल्गोरिदम थ्रू काय करेल, डायरेक्ट त्या टॅगवरून तुमचा व्हिडिओ तिथे पुश करेल किंवा तिथे फीड करेल. यामुळे काय होतं, टॅग जर तुम्ही जास्तीत जास्त लावले तर त्या रिलेटेड तुमचा व्हिडिओ म्हणजे कोणताही कशाही बद्दल तुमचा व्हिडिओ सर्च करू द्या, पण तर टॅग असला तर तुमचा व्हिडिओ तिथं सर्च केला जाणार आहे. तर अशा पद्धतीने आजची माहिती होती. आणि मी तर हेच सांगेल का तुम्ही जर नवीन चॅनल चालू केलेला असेल तर पहिले सेटिंग बघून घ्या, तुम्ही व्हिडिओ कसा अपलोड करायचा त्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. कारण काय होते, आपण नवीन बघत नाही, फक्त आपल्याला माहीत असतं कंटेंट क्रिएट करायचं. तुम्ही कंटेंट खूप छान
छान क्रिएट करता, तुम्ही सगळ्या माहिती म्हणजे एकदम व्यवस्थित करताय. पण प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला सेटिंग माहीत नसते किंवा काही चुका करतो आपण, त्यामुळे आपले व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि आपली मेहनत म्हणजे 2 वर्ष जातात, 3 वर्ष जातात, आपली मेहनत वाया जाते. आणि काही लोक कंटाळून काय करता, मग यूट्यूब चॅनल बंद करता. तर तुम्हाला बंद करण्याची वेळ येणार नाही. तुम्ही कष्ट कराल, तुम्ही व्हिडिओवरती टाईम द्या बनवायला. मला माहिती यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायला खूप म्हणजे हार्डवर्क आहे. वाटतं इतकं सोपं, पण इतकं सोपं नाही, खूप कष्ट आहे. आणि जर 2-3 वर्ष आपले वाया गेले तर त्यानंतर आपल्याला जो मनस्ताप होतो, जो त्रास होतो, तो भयानक असतो. तर त्यासाठी तो त्रास होऊ नये किंवा ती वेळच येऊ नये यासाठी तुम्ही काय करा, ज्या सेटिंग आहे किंवा ज्या यूट्यूबला गरजेच्या गोष्टी आहेत त्या फॉलो करा. आणि त्या फॉलो करायचं असेल, तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.